दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील पखाल रोड परिसरात मांस विक्रीच्या उद्देशाने गोवंशाची कत्तल करणाऱ्या दोघांना मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। या कारवाईत एका जिवंत गोवंशाचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आलं असून सुमारे 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात गोवंशाची अवैध कत्तल, वाहतूक आणि मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 17 जुलै 2026 रोजी सुमारे सकाळी 7 वाजता मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना गोपनीय माहिती मिळाली। रामराव पाटील सोसायटी पखाल रोड येथे गोवंशाची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या आदेशानुसार तातडीने पथक रवाना करण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली। तेव्हा फ्लॅट क्रमांक 2 मध्ये 2 इसम गोवंशाची कत्तल करत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अल्ताफ कमाल कुरेशी आणि अल्तमश अल्ताफ कुरेशी अशी आहेत। दोघेही रामराव पाटील सोसायटी पखाल रोड येथील रहिवासी आहेत। प्राथमिक चौकशीत त्यांनी मांस विक्रीसाठी गोवंशाची कत्तल केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। कारवाई दरम्यान एक जिवंत आणि एक मृत अशा 2 गोवंशासह सुमारे 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिवंत गोवंशाला सुरक्षितपणे गोशाळेत हलविण्यात आले असून त्याची देखभाल करण्यात येत आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास काढवे करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।